वर्षा गायकवाड की नसीम खान हे काँग्रेसनं ठरवावं अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिलेली आहे। तर आम्ही 3 पक्ष आहोत मवियामध्ये आणि 3 प्रमुख पक्षांनी मिळून मुंबईच्या जागेविषयी निर्णय घेतल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं होतं। त्यावर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। वर्षा गायकवाड यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवावं की नसीम खान हा त्यांचा प्रश्न आहे, काँग्रेसनं ठरवावं असं राऊत म्हणाले। तर नसीम खानच्या उमेदवारीला आमचा विरोध नसल्याचंही राऊतांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि काँग्रेसला उमेदवार बदलायचा असेल तर बदलू शकतात असंही ते म्हणाले। यानंतर राऊतांनी मोदी आणि शहांवर निशाणा साधलेला आहे। मोदी शहांनी भविष्यात महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत मोदी शहांना असं ते म्हणतात। तर मोदींनी आधी अजित पवारांवर कारवाई करावी आणि मगच आमच्यावर बोलावं असं राऊत म्हणाले। या मतदारसंघामध्ये कोणाला उमेदवारी द्यायची हा काँग्रेस पक्षाचाच अंतर्गत विषय। तुम्ही कोणाला उमेदवारी द्या किंवा नका देऊ अशा प्रकारची कोणती भूमिका शिवसेनेला घेण्याचं कारण नाही। त्यांनी नसीम खान यांना द्यावी, वर्षा गायकवाड यांना द्यावी किंवा अन्य कोणाला द्यावी हा त्यांचाच प्रश्न होता। त्याच्यामुळे मुस्लिम उमेदवार असल्यामुळे आमचा विरोध आहे ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे। नरेंद्र मोदी हे गेल्या 10 वर्षामध्ये सतत खोटं बोलत आहेत आणि त्यांचा खोटं बोलण्याचा जागतिक विक्रम हा लवकरच गिनीज बुकात जाईल असं माझी भूमिका आहे। इतकं खोटं बोलणारा प्रधानमंत्री या देशानं पाहिला नाही, इतक्या जलद गतीने। त्याच्यामुळे खोटेपणाचा हा जो त्यांचा खेळ आहे त्याला ऑलिम्पिक मध्ये समाविष्ट करता येईल का, मोदींच्या नेतृत्वाखाली एखादं पथक भाजपचं पाठवता येईल का हे पाहावं लागेल। मोदींना माझा सवाल आहे, आधी अजित पवारवरती कारवाई करा। मोदी यांची भ्रष्टाचार विरुद्धची जी बोंब आहे बोंब नसून पोकळ बांग आहे। सगळे भ्रष्टाचारी या देशातले आपल्या मांडीवर घेऊन मोदी भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई करतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।